श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला असे 30 तोडगे सांगणार आहे. ते 30 तोडगे प्रत्येक स्त्रीने आयुष्यात एकदा तरी करायलाच हवेत. पहिला तोडगा, दरवाजासमोर रांगोळी काढताना नेहमी स्वस्तिक हे पांढऱ्या रांगोळीने काढा आणि त्यावर हळदी कुंकाची शिंपडण करा. घरात लक्ष्मी येणारी हसत येते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. तुळशीला पाणी घालताना नेहमी मंगळवारी आणि शुक्रवारी घालावे. रविवारी तुळशीला पाणी घालू नये, कारण रविवारी साक्षात विष्णुदेव तुळशीपाशी असतात असे आध्यात्मिक शास्त्र सांगते. रविवारी पाणी घालू नये, कारण रविवार सूर्यदेवाचा दिवस, तुळशीला विश्रांतीचा दिवस मानला जातो. रविवार, एकादशी, अमावस्या टाळावी. पुढचा तोडगा आहे, रांगोळी काढताना राहू काळ नसलेल्या वेळेत काढा. पुढचा तोडगा आहे, कधीही स्त्रियांनी उंबरठ्यावर बसून नखे, केस आणि भाजी निवडू नये. त्याने उंबरठ्याची सकारात्मक शक्ती नाहीशी होते. घरात भांडण, अडथळे सुरू होतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही झाडू लावू नये. लक्ष्मी देवीचा वास संध्याकाळी घरात असतो. झाडू लावल्यास पैसा घरात टिकत नाही. पुढचा तोडगा आहे, स्वयंपाकघरात कधीही रिकामी भांडी रात्रभर ठेवू नका. रिकामी भांडी म्हणजे रिकामेपणाची ऊर्जा. घरात खर्च वाढतो, समाधान कमी होतं. पुढचा तोडगा आहे, झोपताना पाय दरवाजाकडे करून झोपू नये. दारातून सकारात्मक ऊर्जा येते. पाय त्या दिशेला असतील तर मानसिक अस्थिरता वाढते. पुढचा तोडगा आहे, घरातल्या देव्हाऱ्यात कधीही तुटलेली मूर्ती ठेवू नका. तुटलेली मूर्ती म्हणजे खंडित श्रद्धा, कामात अडथळे निर्माण होतात. पुढचा तोडगा आहे, शुक्रवारी संध्याकाळी घरात कापूर जाळावा. कापूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. घरात शांती आणि सौख्य वाढतं. पुढचा तोडगा आहे, घरात कधीही पायपुसणी उलटी ठेवू नका. पायपुसणी ही नकारात्मकता अडवते. उलटी असेल तर अडचणी आत येतात. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम जमिनीला हात लावून नमस्कार करा. पृथ्वी मातेची कृपा मिळते. दिवसभर कामात अडथळे येत नाहीत. पुढचा तोडगा आपण पाहणार आहोत, घरात कधीही अंधारात जेवण करू नये. प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. अंधारात जेवण केल्यास मानसिक तणाव वाढतो. पुढचा तोडगा आहे, घरातल्या पाण्याच्या टाकीचे झाकण नेहमी बंद ठेवा. पाणी ही संपत्तीची ऊर्जा आहे. झाकण उघडे असेल तर पैसा वाहून जातो. पुढचा आणि 14वा तोडगा असा आपण पाहणार आहोत, मंगळवारी किंवा शनिवारी केस कापू नयेत. हे दिवस शक्ती आणि संयमाचे असतात. केस कापल्यास शरीराची ऊर्जा कमी होऊ लागते. घरात तुटलेली घड्याळे ठेवू नका. बंद वेळ म्हणजे थांबलेली प्रगती. कामं रखडतात. यश आपल्याला उशिरा मिळतं. देवघरात दिवा लावताना वात कधीही अर्धवट ठेवू नका. पूर्ण वात म्हणजे पूर्ण कृपा. इच्छापूर्ती लवकर होते. रात्री झोपताना स्वयंपाकघर स्वच्छ ठेवून झोपा. अन्नपूर्णा देवीचा वास घरात राहतो. पैसा आणि समाधान वाढतं. घरात कधीही आरसा तुटलेला ठेवू नका. तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा वाढवतो. नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. पुढचा तोडगा आहे, शुक्रवारी घरात सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावा. सुगंध सकारात्मक कंपन वाढवतो. घरात प्रसन्नता टिकून राहते. घरात येताना राग, चिडचिड मनात ठेवून आत येऊ नका. दारातून भावना पण घरात जातात. रागाने घरात अशांतता वाढते. स्त्रियांसाठी खास गुप्त आणि जबरदस्त नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे आयुष्य बदलू शकतात. हे नियम आत्मविश्वास, सौंदर्य, आरोग्य आणि लक्ष्मीचा वास कायम ठेवतात. रात्री केस मोकळे ठेवून झोपू नका. केस म्हणजे स्त्रीची ऊर्जा.
ती विखुरली तर मन अस्थिर होतं. झोपताना केस बांधून ठेवल्यास मानसिक शांतता राहते. मासिक पाळीच्या काळात देवघरात जाऊ नका. तो काळ शरीर शुद्धीचा असतो. अध्यात्म नाही, देवाचा अपमान नव्हे, ही शरीराची विश्रांती आहे. सकाळी उठून आरशात पाहताना मी सुंदर आहे, मी समर्थ आहे असं बोला. मन जे मानतं तेच वास्तव होतं. हा सकारात्मक मंत्र सौंदर्य आणि आत्मविश्वास हे दोन्हीही वाढवतो. घरात रडून झोपू नका. रात्र म्हणजे मनाची रिसेट वेळ. रडल्यास दुःख ऊर्जा म्हणून साचतं आणि आयुष्यात परत परत येतं. तुळशीला पाणी घालताना मनात इच्छा बोलू नका. तुळशी समर्पणाचं प्रतीक आहे. इच्छा नव्हे, कृतज्ञता व्यक्त करा. तेव्हा तुळशी आशीर्वाद देते. हातात नेहमी चांदीचा दागिना ठेवा. चांदी चंद्राशी जोडलेली आहे. स्त्री शक्तीचा ग्रह, ती मनाची थंडी आणि सौम्यता टिकवते. रात्री पाय धुवून मगच झोपा. पायांवर दिवसाचा थकवा, ऊर्जा साचलेली असते. धुतल्याने ती निघते आणि झोप आपल्याला गाढ लागते. झोपण्यापूर्वी हलकं पाणी प्या. स्त्रियांचं शरीर जलतत्वाशी जोडलेलं असतं. पाणी शुद्ध ठेवलं की त्वचा, मन आणि नशीब तिन्ही तेजस्वी राहतात. शुक्रवारी पांढरे किंवा गुलाबी कपडे वापरा. हे रंग शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत. प्रेम, सौंदर्य आणि आनंद देतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.